नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण एकदम नवीन अशी ब्लाऊज डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13 इंच, शोल्डर आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे 8 इंच आणि येथे कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 8 इंच. त्यानंतर आता इथे आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात. तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क करते आहे. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटपासून खालच्या बाजूला ठेवून खाली देखील 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला इथे असा एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच बॉक्समध्ये नॉर्मली आपण जसा गळ्याचा गोलाकार ड्रॉ करून घेतो ना, तसाच येथे देखील गळ्याचा गोलाकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. येथे आपण थोडासा वेगळा म्हणजेच युनिक गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतो आहे, म्हणजेच फुलाचा आकार ड्रॉ करून घेतो आहे. तर तुम्हाला लवकर समजत नसेल तर व्हिडिओ पुन्हा स्टॉप करून रिव्हर्समध्ये पहा, जेणेकरून तुमची ती कन्सेप्ट लवकर क्लिअर होईल की कसा ड्रॉ करायचा आहे गळ्याचा आकार ते. आणि नवीन शिकणाऱ्यांना थोडंसं अवघड वाटत असेल तर थोडंसं हाताने अगोदर प्रॅक्टिस करा, त्यानंतर तुम्हाला नक्की येईल. त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला तुम्हाला ओपन करून मग पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थितरित्या. आणि त्यानंतर इथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून ही डिझाईन आपली दुसऱ्या भागावरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल. तर इथे माझी ती आलेली आहे उमटून, तुम्हाला ठळकपणे दिसून यावी याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेते आहे. इथे बघा, मी तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. माझी जी क्लायंट होती ती यंगस्टर म्हणजेच तरुण होती, त्यामुळे तिला पाठीमागचा भाग हा ओपन हवा होता, म्हणून मी डिरेक्टली असाच गळ्याचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे. पण नॉर्मली आपण इतकं ओपन नाही घालत, त्यामुळे काय करायचं, सगळ्यात अगोदर आपण नॉर्मली ज्या पद्धतीने गळ्याच्या उंचीचा मार्क घेतो तो मार्क येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच पॉईंटपासून आपण गळ्याची जी रुंदी घेतो खालची, ती येथे मी 3 इंच घेतलेली आहे. तुम्ही देखील 2.5 ते 3 इंचापर्यंत घेऊ शकता. आणि त्यानंतर खालचा पॉईंट आणि वरचा गळा रुंदीचा पॉईंट दोघांनाही जोडून घ्यायचं पट्टीच्या सहाय्याने. आणि येथे बघा, आपला जो फुलाचा आकार आहे ना, तो बाहेरच्या साईडला गेलेला दिसतोय बॉक्सच्या, तर तो तुम्हाला बाहेरच्या साईडला न जाऊ देता आतील साईडच ड्रॉ करायचा आहे. थोडासा अर्धा इंच बाहेर आलात तरी देखील चालेल, कारण की तुम्ही जर डिरेक्टली ड्रॉ केलं माझ्यासारखं तर तुमचा पाठीमागचा पोर्शन थोडा जास्ती ओपन दिसेल, त्यामुळे मी तुम्हाला इथे ही पद्धत सांगितली. त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला संपूर्ण गळ्याच्या आकाराला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. इथे स्टिच करत असताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जिथे आपले कॉर्नर म्हणजे बघा इथे टोक आलं आहे, तर असं आल्यानंतर नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त आपला हा जो बॅक पार्ट आहे ना, त्याला फिरवून घेऊन पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही इथे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की मी गळ्याच्या आतील बाजूस अस्तर आणि मेन फॅब्रिकला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण हा गळ्याचा आकार स्टिच करू तो इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा ड्रॉ केला आहे अगदी तसाच तो स्टिच केला जाईल. त्यानंतर आता गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या करून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे आपण गळ्याच्या आतील बाजूस हे जे थोडंसं जास्तीचं कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती असे छोटे छोटे कट्स देखील देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर हे जे अस्तर दिसतंय ना, त्याला आतील बाजूस म्हणजेच रॉंग साईडला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या पलटी करून घ्यायचं आहे. इथे बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच जे आपलं अस्तर होतं ना,
त्याला रॉंग साईड म्हणजेच आतली बाजूस पलटी केल्यानंतर आता इथे आपल्याला संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, जसा आपला गळ्याचा आकार आहे त्याच आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। काय होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत। आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर हा जो आहे तो फॅब्रिक ग्लू आहे आणि त्याला अशा पद्धतीने अस्तरच्या चारही बाजूला लावून घेऊन मग जे हे आपलं अस्तर दिसतंय ना ते यावरती स्टिक करून घ्यायचं आहे। तुम्ही ते ही पद्धत न वापरता नॉर्मली आपण ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करतो ना, ती देखील तुम्ही इथे पद्धत वापरू शकता। त्यानंतर आता हे जे जास्तीचं कापड उरले ना, त्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक डिरेक्टली एकमेकांना स्टिच केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅक डाट आहेत ना, त्याला देखील येथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला एकच बॅक डाट स्टिच करून दाखवते आहे। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅक डाट असेल ना त्याला देखील स्टिच करून रेडी करायचं आहे। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला आपण नॉर्मली ज्या पद्धतीने कमरपट्टीला स्टिच करतो ना अर्धा इंच मार्जिन घेऊन, सेम त्याच पद्धतीने येथे देखील तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ अगदी शेवटपर्यंत या कमरपट्टीला कमरेच्या बाजूला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी छोटी अशी रेड कलरची लेस घेतलेली आहे, जी की माझ्या साडीच्या कॉन्ट्रास्ट कलरमध्ये म्हणजेच विरुद्ध कलरमध्ये होती। तुम्ही देखील तुमच्या साडीच्या विरुद्ध कलरच वापरा, कारण की शेवटी आपला गळा जेव्हा स्टिच होईल तेव्हा आपण कॉन्ट्रास्ट कलरची लेस यूज केल्यामुळे ती खूप सुंदर असा लुक देईल। त्यानंतर इथे बघा, ही जी आपली लेस आहे ती आपल्या गळ्याच्या कडाच्यावरती अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन तुम्हाला या लेसला संपूर्ण गळ्याच्या आकारावरती स्टिच करून घ्यायचं आहे। इथे बघा, जेव्हा जेव्हा टोक येतील ना तेव्हा लेसला अगदी व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा त्याला वळवत म्हणजेच नीडलला आतल्या बाजूला तशीच ठेवून घेऊन फक्त आपला हा जो बॅक पार्ट आहे ना त्याला फिरवून घेऊन जसा आपला गळ्याचा आकार पुन्हा फिरतोय त्याच आकारावरती कडावरती या लेसला ठेवून घेऊन पुन्हा त्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। आणि येथे शक्यतो नाजूक आणि अशी लहान अशाच लेसचा वापर करा, कारण की ती फोल्ड व्हायला इझी पडते। त्यामुळे जी मोठीवाली लेस असते ना तिला आपल्याला फोल्ड करायला थोडासा त्रास होईल आणि मग ती प्रॉपर अशी पॉईंटमध्ये पण नाही येत। त्यामुळे जेव्हा अशा पॉईंटच्या डिझाईन्स असतात त्यावेळेस अशा छोट्याच लेसचा वापर करत जावा। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या लेसवर देखील डबल स्टिच करू शकता, पण मी नाही करणार कारण की फारच लहान लेस होती त्यामुळे। त्यानंतर सेम मी तीच लेस घेतलेली आहे आणि तिला आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही जी आपली कमरेच्या साईडची बाजू होती ना त्यावरती अगदी व्यवस्थितरित्या सरळ ठेवून त्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। त्यानंतर येथे शेवटी बघा, मी 4 लटकन आपण नॉर्मली ज्या पद्धतीने तयार करतो ना सेम त्याच पद्धतीने तयार केले होते आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूला 2 लटकन स्टिच केलेले आहेत आणि येथे खालच्या बाजूला 2 लटकन स्टिच करून आपली ही ब्लाऊज डिझाईन मी येथे कंप्लीट केलेली आहे। आणि येथे तुम्ही पाहू शकता आपल्या डिझाईनचा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे आणि डिझाईन देखील युनिक असल्यामुळे खूप छान आणि अगदी अट्रॅक्टिव्ह दिसतीये। तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।